सहनावतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांतिः शांतिः शांतिः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तानि सर्वाणि संयम्य युक्तासीत मत्परः वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। भगवंताच्या असीम कृपेने, विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या असीम कृपेने, सकल संतांच्या आशीर्वादाने चालत असलेल्या या नित्य ज्ञानेश्वरी चिंतनामध्ये आज आपण ज्ञानेश्वरीतील द्वितीय अध्यायातील 61 क्रमांकाच्या श्लोकापासून प्रारंभ करत आहोत। या ठिकाणी भगवंत अर्जुनाला स्थितप्रज्ञ पुरुषाचे लक्षण सांगत आहे आणि स्थितप्रज्ञ पुरुषाचे लक्षण सांगत असताना भगवंत अर्जुनाला सांगतात की जो सर्व इंद्रियांना ताब्यात ठेवतो आणि माझ्याशी युक्त होतो आणि माझ्या ध्यानात डुबून जावे किंवा माझ्या ध्यानात मत्पर व्हावे, ज्यांची इंद्रिय आहेत ताब्यात आहेत अशा पुरुषाची प्रज्ञा स्थिर आहे असे समजावे। ज्यांचे इंद्रिय आपल्या ताब्यात आहे अशा पुरुषाची प्रज्ञा स्थिर आहे अशा पद्धतीने तू समजावे। पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी भगवंत अर्जुनाला सांगत आहे की जो स्थितप्रज्ञ पुरुष आहे त्याचे सर्व इंद्रिय आपल्या ताब्यात असतात आणि केवळ इंद्रियच ताब्यात नसतात तर तो माझ्याशी युक्त असतो आणि तो माझ्या ध्यानात डुबून जातो, माझ्यामध्ये तत्पर असतो। कारण काय होतं की इंद्रिय जे आहे, कालच्या चिंतनामध्ये आपण पाहिलंच आहे की मन जे इंद्रिय आहे या मन इंद्रियाला काही ना काही चिंतनाचा विषय पाहिजे, ते रिकामं राहू शकत नाही। ते मन कशा ना कशामध्ये तरी गुंतवावं लागतं। तुम्ही जर त्या मनाला रिकामं ठेवलं तर ते मन वेगवेगळ्या पद्धतीचं चिंतन करेल, वेगळ्या पद्धतीने तुम्हाला भरकटवल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला तुमच्या ट्रॅकवरून दुसऱ्या ट्रॅकवर नेल्याशिवाय राहणार नाही। म्हणून सर्वप्रथम काय करावं लागेल तर आपल्याला या इंद्रियावर ताबा मिळवायचा असेल तर या मनाला काम लावावं लागेल आणि जोपर्यंत आपण या मनाला काम लावत नाही तोपर्यंत हे मन शांत बसत नाही। मनाचा स्वभाव आहे चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम। मनाचा स्वभाव आहे चंचलता आणि प्रमाथी आळशी। एखादी चांगली गोष्ट करण्यासाठी मन तिकडे जाणार नाही, पण एखादी वाईट गोष्ट करायची असेल तर त्याकडे मन तत्परतेने लगेच वळेल। कारण जन्मोजन्मीचे संस्कार आपल्या त्या मनावर बिंबलेले आहे आणि म्हणून या मनावर ताबा ठेवायचा असेल तर मनाला चांगल्या ठिकाणी, योग्य मार्गामध्ये आपण गुंतवलं पाहिजे, भगवंताकडे गुंतवलं पाहिजे। चांगल्या ग्रंथाच्या द्वारे त्या मनाला आपण काम लावलं पाहिजे। चांगले ग्रंथ श्रवण करून, चांगल्या ग्रंथाचे वाचन करून त्या मनाला आपण बांधून ठेवलं पाहिजे। म्हणून या ठिकाणी जे मन आहे त्या मनाला, मन सुद्धा एक इंद्रिय आहे। मनष्यष्टा आणि इंद्रियाणी, मनाला 6वं इंद्रिय म्हणलं आहे। म्हणून हे जे काही मन आहे या मनाला सर्वप्रथम काय करावं लागल तर भगवंताकडे स्थिर करावं लागल, त्यावेळेस ती इंद्रियाचा वश होणार नाही। मन ते धाव घे राही विठोबाच्या पायी। मना तू त्या विठोबाच्या चरणाजवळ राहा, कारण विठोबाचं चरण सोडलं तर या जगामध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही की ती घेण्यास योग्य आहे किंवा तिचा उपभोग घेण्यास योग्य आहे। म्हणून हे मन जे आहे ते भगवंताच्या चरणी लागावं याचा अभ्यास आपण केला पाहिजे।
सहज लागणार नाही. अनेक दिवसाचे त्याच्यावर संस्कार बिंबलेले आहे. अनेक दिवसापासून ते जे मन आहे ते मन सतत ते कशाच्या ना कशाचं चिंतन करत राहतं, विषयाचं चिंतन करत राहतं आणि म्हणून भगवत चिंतनामध्ये एवढ्या सहज लागणार नाही. म्हणून या मनाला जर भगवत चिंतनामध्ये तुम्हाला लावायचं असेल तर काय करावं लागेल, तर त्याला अभ्यास द्यावा लागेल, त्याच्याकडून सेवा करून घ्यावी लागेल, त्याच्याकडून पूजा करून घ्यावी लागेल, त्याच्याकडून कशाच्या माध्यमातून तरी तो भगवंताशी एकरूप झाला पाहिजेत. अशा पद्धतीने आपण काय केलं पाहिजे, कर्म केलं पाहिजेत. आणि ज्याने या इंद्रियावर विजय मिळवला आहे त्यांची बुद्धी स्थिर झाली आहे. आणि मग अशा पद्धतीने मन ज्याच्या ताब्यात आलं, ज्याने या मन इंद्रियावर ताबा मिळवला आहे, असं समजायचं की त्याची बुद्धी स्थिर झाली आहे आणि तो स्थित प्रज्ञा असा समजावा, असं भगवंत अर्जुनाला सांगतात. आता त्या संबंधाने माऊली काय सांगतात ते एकदा बघू आपण. माऊली म्हणतात, म्हणून ऐके पार्था या ते निर्दाळी जो सर्वथा सर्व विषयास्ता सांडोनिया. म्हणून ऐके पार्था, हे पार्थ ऐक, अंतकरणापासून जो सर्व विषयाची आसक्ती सोडून इंद्रियावर विजय मिळवतो. अंतकरणापासून सर्व विषयाची आसक्ती सोडून. अरे बाह्य दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर बाह्य वस्तू आपण उपभोगताना दिसत नाही. काय विषय हा अंतकरणातून मिटला पाहिजे. अरे बाह्य तुम्हाला गुलाबजामुन जरी तुम्हाला समोर आहे आणि तुम्ही नाही खाल्ले तर असं नाही की त्या इंद्रियाचा तुम्ही उपभोग घेतला नाही म्हणून, त्या विषयाचा तुम्ही उपभोग घेतला नाही म्हणून. तुमचं मन जर त्या गुलाबजामुनवर गेलं आणि ती गुलाबजामुनच ती खाण्याची इच्छा जरी झाली तरीही एक प्रकारे तो विषयाचा उपभोग केल्यासारखंच आहे. ते सगळ्याच बाबतीत धरा तुम्ही. अरे हे तर आपण एक उदाहरण देऊन सांगितलं. एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त नाही झाली किंवा आपण तिचा उपभोग प्रत्यक्षात इंद्रियाच्या द्वारे जरी घेतला नाही तरी सुद्धा आपण मनाच्या द्वारे त्या वस्तूचा उपभोग घेत असतो. त्या मनाच्या द्वारे आपण काय करत असतो, त्या विषयाचा उपभोग घेत असतो. म्हणून या ठिकाणी माऊली म्हणतात की अंतकरणापासून अंतकरणापासून विषयाची आसक्ती सुटली पाहिजे, तरच इंद्रियावर काय मिळवला जातो, जय मिळवला जातो, विजय प्राप्त केला जातो. अंतकरणापासून काय सुटली पाहिजे, आसक्ती सुटली पाहिजे. म्हणजे अंतकरणामध्ये सुद्धा त्या विषयाला उपभोगण्याची आसक्ती राहिली पाहिजे नाही. एखादा विषय आहे समोर, जर तो आपल्याला भोगता आला नाही म्हणून आपण जरी तो विषय इंद्रियाच्या द्वारे नाही भोगला म्हणजे आपण त्या विषयापासून अलिप्त झालो असं नाही. मन जरी तुमचं त्या विषयामध्ये गेलं, अंतकरण जरी त्या विषयामध्ये गुंतलं तरी ते एक प्रकारे विषयाचा उपभोग घेतल्यासारखंच आहे. म्हणून सगळ्यात जास्त खतरनाक गोष्ट कोणती असेल तर ते मन आहे, अंतकरण आहे. कारण इंद्रियाच्या द्वारे विषय उपभोगल्यानंतर तेवढ्यापुरती त्या विषयाची तृप्ती होऊन जाते, तिथे समाधान मिळते. परंतु अंतकरणामध्ये जी काही विषय भोगण्याची जी काही लालसा आहे, अंतकरणामध्ये जी विषय भोगण्याची आग लागलेली आहे ती आग सहजासहजी विझत नाही. आणि ती जर विझवायची असेल, ती जर तुम्हाला विझवायची असेल तर अंतकरणापासून काय करावं, या विषयाचा काय करावं, या विषयाला हद्दपार करावं. अरे माऊलीनेच म्हणलंय, म्हणून विषय आघवे सर्वथा म्हणून सांडावे, मग राग द्वेष स्वभावे नाशतील. हे विषय काय, सर्वथा सांडावे. सर्वथा म्हणजे सर्व प्रकाराने या विषयातून निवृत्त व्हावे. सर्वथा म्हणजे अंतकरणापासून या विषयातून निवृत्त व्हावं. आणि ज्या वेळेस तुम्ही अंतकरणापासून या विषयातून निवृत्त होसाल, अंतकरणापासून या विषयाला सोडसाल, त्याच वेळेस असं समजायचं की तुम्ही खऱ्या अर्थानं विषयापासून दूर गेले आहे. म्हणून या ठिकाणी माऊली म्हणतात की या विषयाची अंतकरणापासून काय केली पाहिजे, तर आसक्ती सुटली पाहिजे, तरच इंद्रियावर विजय मिळवता येतो. आणि जोपर्यंत इंद्रियावर विजय मिळवता येत नाही तोपर्यंत आपण भगवंताचं होऊ शकत नाही, तोपर्यंत आपण भगवंताची प्राप्ती करू शकत नाही. आपल्या अंतकरणामध्ये विषयाची थोडी जरी लालसा असली तरी आपण भगवंताला प्राप्त करू शकत
नाही. जोपर्यंत आपल्या अंतःकरणाची शुद्धता होत नाही तोपर्यंत भगवत प्राप्ती दुर्मिळ गोष्ट आहे. पुन्हा माऊली सांगतात, तोची तू जाण योग निष्ठेशी कारण, जयाचे विषय सुखी अंतकरण झकवेना. सांगतात की ज्यांचे अंतकरण विषय सुखाने मोहित होत नाही तोच योगनिष्ठ प्राप्त होण्यास योग्य आहे असे जाणावे. ज्यांचे अंतकरण विषय सुखाने मोहित होत नाही म्हणजे समोर जो विषय आहे तो विषयापासून त्याला समाधान मिळत नाही असं म्हणा, किंवा तो त्याच्यामध्ये मोहित होत नाही. समोर जर एखादा विषय आपले आहे आणि विषय असताना सुद्धा तो विषय भोगण्यास अनुकूल परिस्थिती असताना सुद्धा त्या ठिकाणी आपण जर तो विषय भोगत नसेल तर असं समजायचं की आपल्या ठिकाणी ही स्थिरता प्राप्त झाली आहे. अरे समोर विषय आहे आणि विषय असताना त्या विषयापासून आपण दूर गेलो तर समजायचं आपलं अंतःकरण स्थिर आहे. कधी कधी काय होतं की समाजामध्ये आपण वावरतो. समाजामध्ये वावरत असताना, सर्व समाजामध्ये राहत असताना समाजाचा एक धाक म्हणून आपण त्या हिशोबानं त्या अनुषंगानं विषयापासून परावृत्त होतो. परंतु ज्यावेळेस एकांतामध्ये विषयाचा उपभोग करण्यास आपल्याला पात्र अनुकूल परिस्थिती येते त्यावेळेस मात्र सुद्धा अंतःकरण तेवढं स्थिर असलं पाहिजे जेवढं लोकांतामध्ये तुमचं होतं. एक उदाहरण असं सांगतात स्वामीजी, पूजनीय आमचे गुरुजी, की एक महात्मा होता आणि एक महात्मा होता, संन्यासी होता. आणि तो संन्यासी भिक्षा मागत होता. परंतु एका ठिकाणी एक परिस्थिती अशी उद्भवली. एका गावामध्ये संध्याकाळची वेळ, महात्मा भिक्षेसाठी गेला आणि भिक्षा मागितल्यानंतर त्या स्त्रीने त्याला आत बोलवलं आणि महाराज तुम्ही आले आहे, आमच्या घराला पावलं लावा. आता महात्मा आहे, त्याला असं वाटलं की आपले जर पावलं या घराला लागून जर हिचं समाधान मिळत असेल तर काय हरकत आहे आत जायला. म्हणे महाराज इथपर्यंत आलेच आहे तर आता माझ्या या पलंगावर बसा. आता महात्म्याला असं वाटलं की आता ठीक आहे, या स्त्रीची खूपच भक्ती दिसते, इच्छा दिसते. बसले महात्मे. घरामध्ये कोणीही नव्हतं. ती एक स्त्री होती आणि तिने काय केलं की दरवाजा बंद केला. आणि दरवाजा बंद केला, महात्म्याला समजलं काय समजायचं ते. आणि सांगतात की महात्म्याचं जे काय लक्षात यायचं ते लक्षात आलं. त्यावेळेस त्या स्त्रीने त्या महात्म्याकडे आपली इच्छा व्यक्त केली की अशा पद्धतीची जी काही कामना आहे, वासना आहे ती व्यक्त केली. त्यावेळेस त्या महात्म्यासमोर प्रश्न निर्माण झाला. त्या महात्म्याने सुरुवातीला स्पष्ट नकार दिला, परंतु तिने सांगितलं जर तुम्ही मला नकार दिला आणि तुम्ही जर ही गोष्ट केली नाही तर मी संपूर्ण गाव जमा करेल आणि गाव जमा करून सांगेल की अशा पद्धतीने या महात्म्याने माझ्यासोबत चाळे केले, तुमची बदनामी होईल. आता महात्म्याला नेमकं काही समजत नव्हतं, काय करावं. महात्मा हुशार होता. महात्म्याने विचार केला की आता याच्यातून आपल्याला बाहेर तर येणंच आहे. त्या स्त्रीला सांगितलं की तू एक काम कर, म्हणजे तुझी इच्छा मी पूर्ण करतो, पण मला आता तहान लागली आहे, थोडं कोमट पाणी करून आण. आणि कोमट पाणी करायला ती स्त्री गेली. आणि स्त्री जशी आत गेली तसं महात्म्याने काय केलं की ज्या ठिकाणी शौच केला आणि शौच करून संपूर्ण विष्ठा जी आहे ती आपल्या अंगाला लावून घेतली. संपूर्ण विष्ठा आपल्या अंगाला लावून घेतली. संपूर्ण विष्ठा अंगाला लावल्यानंतर ज्यावेळेस ती स्त्री, जी व्यभिचारी स्त्री आली आणि आल्यानंतर तिने पाहिलं की महात्मा सगळे अंगाला शौच लावलेला आहे, विष्ठा लावलेली आहे. त्यावेळेस ती स्त्री जी आहे तिला त्या महात्म्याच्या विषयी घृणा निर्माण झाली आणि तिने त्या महात्म्याला दरवाजा उघडला आणि
बाहेर हाकलून दिले. पण सांगायचं तात्पर्य म्हणजे त्या महात्म्याचं चारित्र्यही वाचलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं जे काही ब्रह्मचर्याचं पालन आहे ते पालन सुद्धा तो महात्मा करू शकला. याचा अर्थ हाच आहे की या ठिकाणी विषय भोगण्यास किंवा अनुकूल परिस्थिती असताना सुद्धा, त्या ठिकाणी दुसरं कोणी नसताना सुद्धा, सगळी परिस्थिती अनुकूल असताना सुद्धा त्या महात्म्याने त्या विषयाचा उपभोग घेतला नाही. याचा अर्थ असा समजावा की तो त्यांच्या ठिकाणी काय आहे तर स्थित प्रज्ञा आहे, त्याचा आपल्या इंद्रियावर काय आहे तर ताबा आहे, अशा पद्धतीने समजावं. म्हणून तोची तुझा योग निष्ठेशी कारण जयाचे विषय सुखी अंतकरण झकविना. म्हणून ज्याचे विषय सुखामध्ये जो मोहित होत नाही असा जो आहे तो योग निष्ठा प्राप्त होण्यास सुयोग्य आहे असं तू जाणावा अर्जुना, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहे. पुन्हा माऊली सांगतात, जो आत्मबोध युक्त होनी असे सततू, जो माते हृदयांतू विसंबेना. आणखी सांगतात की ज्यांचे अंतकरण आत्मज्ञानाने परिपूर्ण भरलेले असते आणि तो मला कधीही विसरत नाही. ज्यांचं अंतकरण आत्मज्ञानाने पूर्ण भरलेलं असतं, ज्याची वृत्ती काय असते तर भगवंताच्या ठिकाणी काय झालेली असते, स्थिर झालेली असते. ज्यांच्या वृत्तीमध्ये कधीही बदल घडत नाही, ज्यांची वृत्ती सदैव भगवंताच्या चरणी लीन झालेली असते, ज्यांच्या वृत्तीमध्ये बदल होत नाही आणि सदैव ते आत्मज्ञानाने युक्त असतात. आत्मज्ञानाने युक्त असणं म्हणजे एक भगवत स्वरूपच सत्य आहे आणि भगवत स्वरूपाच्या व्यतिरिक्त आत्मस्वरूपच सत्य आहे. आत्मस्वरूपाच्या व्यतिरिक्त या जगामध्ये काहीही सत्य नाही असा त्यांचा दृढ निश्चय असतो. केवळ नुसतं बोलण्यापुरतं नाही तर ते प्रत्यक्ष त्याची अनुभूती घेतात आणि त्यामुळे त्यांना जे बाह्य विषय आहे ते बाह्य विषय त्यांना आकर्षित करू शकत नाही. कारण त्यांना माहिती आहे शेवटी हे हाडामासाचं शरीर आहे, शेवटी हे जे काही दिसतं ते उपभोग्य वस्तू ह्या आपल्याला सुख आणि समाधान देऊ शकणार नाही. म्हणून या सगळ्याच्या पलीकडे ते गेलेला असतो आणि म्हणून जे काही पैसा, धन, दौलत, इस्टेट, प्रॉपर्टी, स्त्री ह्या सगळ्या गोष्टीच्या तो पलीकडे गेलेला असतो आणि सगळ्या गोष्टीच्या पलीकडे गेलेला असतो आणि तो आत्मसुखामध्ये निरंतर स्थिर झालेला असतो. ज्याला आत्मसुखाची गोडी लागली तो या बाह्य विषयामध्ये, बाह्य गोडीमध्ये तो कधीही अडकणार नाही, तो कधीही याच्यामध्ये अडकून पडणार नाही. म्हणून असा जो सत्पुरुष आहे, जो सदैव आपल्या आत्मबोधाने युक्त आहे, त्यांना माहिती आहे की काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, काय केलं पाहिजे, काय केलं नाही पाहिजे, जग कसं आहे, ब्रह्मस्वरूप कसं आहे, या सगळ्या गोष्टीचा त्यांच्या जीवनामध्ये अभ्यास आहे. आणि असा जो आहे आत्मज्ञानाने परिपूर्ण भरलेला तो मला कधीही विसरत नाही, तो कधीही मला विसरत नाही. अरे जो सकाम भक्त असेल, काय तर पुढे ओवी आहेच, आरती तो आरतीची ने व्याजे, जिज्ञासू तो जाणवाया लागी भजे. ती जाण तिने, त्याच्यानंतर आर्त जो आहे तो आर्त भावाने माझी काय करतो तर भक्ती करतो. जिज्ञासा तो जाणवायच्या भावाने माझी भक्ती करतो. पण जो ज्ञानी आहे, तो ज्ञानी आहे तो शुद्ध भावाने काय करतो, माझी भक्ती करतो. आणि म्हणून सर्वश्रेष्ठ मला आवडता भक्ती जर कोण असेल तर तो ज्ञानी आहे. आणि त्या संबंधाने विस्तृत वर्णन ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपण करूच. परंतु या ठिकाणी सांगायचं तात्पर्य म्हणजे जो आत्मज्ञानाने युक्त आहे, तो आत्मज्ञानाने युक्त असलेला पुरुष हा कधीही तो मला विसरत नाही, असं भगवंत अर्जुनाला सांगतात, म्हणजे माऊलीच्या मुखातून. एरवी बाह्य विषय तरी नाही, परी मानसी होईल जरी काही, तरी साध्यून तुची पाही संसार असे. एखाद्या साधकाने जरी बाह्य रूपाने विषयाशी संबंध ठेवला नाही तरी सुद्धा मनात जरी विषय वासनाची लालसा असेल, काय
मनामध्ये विषय वासनाची लालसा असेल तर त्याला संसाराचे बंधने जखडून ठेवतातच. पहा, हाच विषय माऊलीने पुढे सांगितलेला आहे. एखाद्या साधकाने जरी बाह्य रूपाने विषयाशी संबंध ठेवला नाही, बाह्य दृष्टिकोनातून त्याने विषयाशी संबंध ठेवला नाही, जंगलामध्ये जाऊन बसला, अरण्यामध्ये जाऊन बसला, ज्या ठिकाणी स्त्रीचं दर्शन सुद्धा त्याला होत नाही, ज्या ठिकाणी विषयाचं दर्शन सुद्धा त्याला होत नाही, ज्या ठिकाणी राहून कंदमुळं खाऊन तो तिथे जगतो आहे, ज्यांच्या ठिकाणी काही विषय भोगण्यासाठी समोर काहीही नाही, असा व्यक्ती तरीही सुद्धा ज्यांचा विषयाशी काही संबंध नाही, पण तरी सुद्धा जर मनात विषय वासनेची लालसा असेल तर त्याला संसाराचे बंधन जखडून जातात, जखडून टाकतात. काय, तो हिमालयामध्ये आहे, हिमालयामध्ये तपश्चर्या करतो, त्या ठिकाणी त्याला स्त्रीचं दर्शन सुद्धा होत नाही, त्या ठिकाणी त्याला कुठलेही जे बाह्य भोग आहे, जे सुख देणारे आहे ते त्याला तिथे नाही आहे, तिथे ना त्याला तकिया झोपायसाठी आहे, झाडाखाली तो राहतो आहे, ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये तो भोगतोय. म्हणून जे भोग्य वस्तू आहे त्या ठिकाणी त्याला भोगायला काहीच नाही, एकही वस्तू त्या ठिकाणी भोगायला त्याला नाही. परंतु तरीही सुद्धा त्यांच्या अंतःकरणामध्ये जर तो विषयाचं चिंतन करत असेल तरीही सुद्धा त्याला बंधन प्राप्त होतं. म्हणून तुम्ही आहे कुठं त्याला महत्त्व नाही, तुम्ही संसारामध्ये आहे का संन्यासी झाले याला महत्त्व नाही, तुमची वृत्ती काय आहे, तुमची वृत्ती कुठे आहे याला महत्त्व आहे. माऊलीने तर आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये स्पष्ट म्हटलं आहे, मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. मी आणि माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतकरण, ज्यांचं मी माझेपणा निघून गेलेला आहे, ज्यांच्या अंतकरणातून मी माझेपणा गेलेला आहे, तो खऱ्या अर्थानं संन्यासी समजावा. अरे संसारामध्ये आहे आणि तुमच्यामधील मी आणि माझेपणा गेला आहे, तुमच्यामध्ये असणाऱ्या विषय भोगाची लालसा संपलेली आहे, तरीही तुम्ही संन्यासी समजायचं. आणि जर तुम्ही संन्यासी सुद्धा आहे पण विषय भोगाची लालसा आपल्या अंतकरणामध्ये दडलेली आहे, तोपर्यंत आपण संसारिकच आहोत. कारण विषयापासून माणसाला भीती नाही, तर विषयामध्ये असणाऱ्या आसक्तीपासून भीती आहे. आता गृहस्थ असतात, गृहस्थ संसारी करतात, सगळं करतात, म्हणून काही ते ज्ञानी होऊ शकत नाही असं नाही. ते त्यांनी विषय जरी उपभोगला तरी सुद्धा त्यांना ती विषय बांधू शकत नाही, त्या विषयामध्ये जर त्यांची आसक्ती नसेल तर. विषय मिळाला, भोगून त्यांनी सोडून दिला, विषय संपला, त्याच्यामध्ये ते आसक्त झाले नाही तर विषय संपला. पण जर समजा ते विषय भोगून त्याच्यामध्ये आसक्त होत असतील तर मग बंधन आहे. आणि एखादा संन्यासी असेल, तो विषयाला त्याने स्पर्शही केला नाही, परंतु अंतकरणामध्ये विषय भोगाची लालसा आहे, इच्छा आहे, तरीही सुद्धा त्याला संसार बंधन तोडता येत नाही, तो संसार बंधनामध्ये जखडूनच जाईल. अशा पद्धतीचं माऊली सांगतात. म्हणून विषय हा चित्ताचा आहे, विषय हा अंतकरणाचा आहे. बाह्य इंद्रियाने आपण काय करतो हा विषय नाही, तर अंतर इंद्रिय आपलं काय करतात हा महत्त्वाचा विषय आहे. पुढे माऊली आणखीन सांगतात, जैसा का विषाचा लेशू घेतलिया होय बहुवसू, मग निभ्रांत करी नाशू जीवितासी. पुन्हा सांगतात, ज्याप्रमाणे विषाचा एक थेंब जरी घेतला तरी तो सर्व शरीरात पसरून संपूर्ण जीवनाचा नाश करतो. अरे विषाचा एक थेंब जरी घेतला तरी तो संपूर्ण शरीरात जाऊन काय करतो, जीवनाचा नाश करतो. तो विष आणि विषय हे एकच आहे. काय, विष आणि विषय एकच आहे. आता या संबंधानं माऊलीने एक फार सुंदर ओवी सांगितली आहे, ती पुढे आपण पाहणारच आहोत. पण जे विष जसं माणसाला मारतं, किंवा एक थेंब जरी आपण जिभेवर टाकला किंवा आपल्या एक घोट जरी घेतला आणि आपल्या पोटात तो गेला तरीही सुद्धा संपूर्ण शरीरावर तो परिणाम करतो, संपूर्ण शरीरावर त्याचा परिणाम होतो. त्या पद्धतीने विषय हा अंतकरणामध्ये विषयच नाही तर विषयाची वासना जरी शिल्लक राहिली तरी सुद्धा ती माणसाला घातक आहे,
त्या संबंधानं ओवीच माऊली सांगतात. तैसी विषयाची शंका मनी वस्ती देखा घातू करी अशेखा विवेक जात. त्या पद्धतीने माऊली सांगतात की ज्या पद्धतीने तुम्ही विषय उपभोगलाही नाही, विषयाचा भोग सुद्धा तुम्ही घेतला नाही, परंतु विषयाचा भोग न घेता सुद्धा तुम्ही त्या विषयाची शंका जरी मनामध्ये निर्माण झाली, तुम्ही विषय भोगलाही नाही पण विषय भोगण्याची शंकाही मनामध्ये निर्माण झाली, कामना निर्माण झाली, तरीही सुद्धा माणसाचा विवेक नष्ट करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. एवढे विषय खतरनाक आहे, साधारण नाही. अरे विषयाची शंका जरी मनामध्ये निर्माण झाली, एखादे विषय समोर आला आणि एखादा विषय समोर आल्यानंतर एखादी स्त्री समोर आली आणि तिला उपभोगण्याची इच्छा जरी अंतःकरणामध्ये निर्माण झाली, तरीही तुमचा विवेक नष्ट होतो. जसं पुरुषाच्या स्त्री संबंधानं बोलतो आपण, त्या संबंधानं स्त्री सुद्धा पुरुषाच्या संबंधानं तोच व्यवहार. एखादी स्त्री जरी असेल, तिने त्या पुरुषाचा उपभोग जरी घेतला नाही, परंतु तरीही सुद्धा त्या पुरुषाच्या संबंधानं तिच्या अंतःकरणामध्ये वासना निर्माण झाली, तरीही सुद्धा तिचा विवेक नष्ट होतो. आणि विवेक नष्ट झाल्यानंतर मग चांगलं काय वाईट काय या सगळ्या गोष्टी आपल्याला कळत नाही. आणि चांगला वाईट न कळल्यामुळे मग माणूस त्याचं काय करतो, त्या विषयाचं प्रत्यक्षामध्ये रूपांतरित तो करण्याचा प्रयत्न करतो. कोणताही विषय असेल तर सर्वप्रथम तो अंतःकरणामध्ये मनामध्ये तो निर्माण होत असतो. डायरेक्ट विषयाला आपण कधीही उपभोगत नाही. कोणतीही इच्छा जरी असेल, एखादा विशेष पदार्थ तुम्हाला खायची इच्छा झाली असेल, तर सर्वप्रथम ती गोष्ट आपल्या मनामध्ये अंतःकरणामध्ये निर्माण होते की मला अशा पद्धतीने हा पदार्थ सेवन करायचा आहे. आणि नंतर मग ते प्रत्यक्षामध्ये तुम्ही इंद्रियाच्या द्वारे, मनाच्या द्वारे त्या इंद्रियाला आदेश करतात, मग इंद्रिय विषयापर्यंत जातात आणि मग त्या विषयाचा उपभोग घेतात. यासाठी ही सगळा क्रम आहे. मनाचा इंद्रियाशी संबंध आहे, तो मन इंद्रियाला आदेश करतं. मन राजा आहे आणि हा मनुराजा एक देहपुरी, या देहपुरीतला एक मन राजा आहे. आणि तो राजा मग त्या इंद्रियाला आदेश करतो की अशा पद्धतीने हा विषय आपल्याला भोगायचा आहे. मग त्यावेळेस बुद्धी जी आहे ती बुद्धी त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करते, परंतु या मनामध्ये जो विषय कामना निर्माण होते आणि कामना निर्माण झाल्यामुळे मग बुद्धीचा विवेक नष्ट होऊन जातो. मग तो त्याचं काम करणं बंद पडून जातं. काय होतं, जसं गाडीमध्ये तुम्ही जर पाणी टाकलं तर गाडीचं इंजन जसं बंद पडून जातं, त्या पद्धतीने ज्यावेळेस विषय माणसाच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतो त्यावेळेस विवेकाचं काम संपुष्टात येतं. विवेक त्या ठिकाणी काम करणं बंद करून टाकतो, म्हणून विवेक त्या ठिकाणी नष्ट होऊन जातो. मग विवेक नष्ट झाल्यानंतर मग आपण त्याचा परिणामाचा विचार करत नाही. काय परिणामाचा, याचा काय परिणाम होईल आणि याचा काय आपल्यावर उद्या परिणाम होईल या गोष्टीचा आपण विचार करत नाही. म्हणून एवढे खतरनाक हे विषय आहे. म्हणून म्हणतात माऊली की विषय उपभोगणं तर दूर, विषयापर्यंत जाणं तर दूर, परंतु विषयाची शंका जरी मनामध्ये निर्माण झाली तरी विवेकाला नष्ट करण्याचं सामर्थ्य या विषयामध्ये आहे. अशा पद्धतीने सुंदर चिंतन माऊली या ठिकाणी सांगत आहे. उद्या आणखीन याच्यावर चिंतन येणार आहे, ते आपण उद्याच्या चिंतनामध्ये पाहू. आज या ठिकाणी ही झालेली सेवा ही विश्व माऊली ज्ञानोबरायाच्या चरणी आपण समर्पित करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.